कशी आतमध्ये आली याबाबत जो जिथे लॅप्स झालेला आहे त्या संदर्भाने योग्य ती कारवाई जी आहे आमच्याकडून करण्यात येणार आहे। आत्तापर्यंतचा जो काही चौकशी आहे त्यामध्ये या बाबी समोर आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे या महिलेच्या संदर्भाने जे काही व्हिडिओज आहेत ते सुद्धा काही पोलिसांकडे प्राप्त आहेत, ज्याच्या माध्यमातून या गोष्टी सगळ्या स्पष्ट झालेल्या आहेत। धन्यवाद। सर, मंत्रालय में कल एक महिला आ गई थी गृह मंत्री के कार्यालय पर तोड़फोड़ की, क्या पूरा मामला क्या? कल शाम को मंत्रालय में जिस महिला के द्वारा कुछ कुंडियों की तोड़फोड़ करने का एक इंसिडेंट हुआ था, उस इंसिडेंट तर मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड झालेली आहे। अज्ञात महिलेकडून फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आलेली आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेत। गिरीश, काय सध्याचे अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की काल ज्या पद्धतीनं ही महिला त्या ठिकाणी पोहोचली होती मंत्रालयामध्ये आणि व्हीव्हीआयपी ज्या ठिकाणाहून एंट्री करतात त्याच ठिकाणाहून या महिलेनं प्रवेश घेतला होता आणि यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरच्या कुंड्या तोडल्या होत्या, त्यांची नावाची जी पाटी आहे त्याची देखील तोडफोड केली होती। हा सगळा प्रकार जो आहे त्याचे व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेले आहेत आणि हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। मुंबई पोलीस दल जे आहे ते आता ॲक्शन मोडमध्ये आहे। मी सध्या दादरमध्ये आहे। दादरचं रामगिरी इमारत जी आहे, रामगिरी हाईट्स, त्या ठिकाणी मी सध्या पोहोचलेलो आहे, ज्या ठिकाणी महिला राहते अशी माहिती मिळालेली आणि पोलिसांचं एक पथक, दादर शिवाजी पार्क पोलिसांचं एक पथक जे आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे। ही सगळी दृश्य मी माझा कॅमेरामॅन मनीषला सांगेल की दाखवावी। पोलिसांची जी व्हॅन आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे। पोलीस या ठिकाणच्या लोकांची सुद्धा सगळी इत्थंभूत माहिती गोळा करण्याचं जे काम आहे ते करत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे 6व्या मजल्यावर या महिलेचं घर असल्याचं बोललं जातं। या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त आता वाढलेला आहे। लिफ्ट जवळ देखील पोलीस उभे आहेत। कुणालाही इमारतीच्या आतमध्ये जाण्यास परवानगी देण्यात येत नाहीये। केवळ जे स्थानिक आहेत त्यांनाच या इमारतीमध्ये प्रवेश दिला जातोय आणि 6व्या मजल्यावर या महिलेनं स्वतःला इमारतीच्या रूममध्ये बंद करून घेतलेलं आहे, ज्या ठिकाणी महिला राहते आणि त्यामुळे या महिलेला आता बाहेर कसं काढायचं हे फार मोठं एक चॅलेंज आहे, ते मुंबई पोलिसांच्या समोर उभं टाकलेलं आहे। या महिलेचे जे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा आता संपर्क साधण्याचा प्रयत्न जो आहे तो शेजाऱ्यांच्या मार्फत पोलिसांकडून केला जातोय। काही वेळामध्ये डीसीपी सुद्धा या ठिकाणी पोहोचतील आणि महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल। बऱ्याच तक्रारी या महिलेच्या या इमारतीच्या सोसायटीच्या लोकांकडून सुद्धा आहेत असं प्राथमिक दृष्ट्या समजतंय, कारण मानसिक मनोरुग्ण असल्याचं सुद्धा बोललं जातं आणि हेच कारण आहे की या महिलेनं अशा पद्धतीचं कृत्य केलं। मी पुन्हा एकदा हे सगळे दृश्य दाखवेन। पोलिसांची जी गाडी आहे, ताफा आहे, तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। महिला पोलिसांचा जो एक स्टाफ आहे त्यांना या ठिकाणी सध्या पाचारण करण्यात आलेलं आहे आणि वरती सुद्धा आपण पाहिलं की महिला पोलीस ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि 6व्या मजल्याचा जो ताबा आहे तो सध्या मुंबई पोलिसांनी घेतलेला आहे आणि या सगळ्या महिला आता या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे। महिलेला बाहेर काढण्याचा जो प्रयत्न आहे तो सध्या वॉर फुटिंगवर सुरू आहे आणि नेमका तिने हे कृत्य कशासाठी केलेलं, कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांच्याच सोबत हा प्रकार घडलेला आहे। लाडक्या बहिणीला एकीकडे सरकार त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे देत असताना दुसरीकडे या लाडक्या बहिणीनं देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या यांच्या ऑफिसच्या बाहेरची नेमप्लेट का तोडली, या मागचं नेमकं कारण काय, त्यांच्या मनात कोणते असे विषय होते जे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते आणि त्याचा राग त्यांनी काढला, असा थेट प्रश्न पोलिसांचा सुद्धा असणार आहे आणि पोलीस प्रयत्न करतायत या सगळ्यांचा माग काढण्यासाठी, त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी। पण महिलेला वारंवार दार ठोठावून सुद्धा महिलेनं अद्यापही दार उघडलं नाहीये अशी प्राथमिक माहिती आणि त्यामुळे आपण पाहतोय की पोलीस आता दाखल झालेले आहेत या इमारतीमध्ये आणि या सगळ्या गोष्टीचा आता खुलासा नेमका मुंबई पोलीस कशा पद्धतीने करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण या महिलेला आता ताब्यात घेण्याच्या ज्या हालचाली आहेत त्या मुंबई पोलिसांकडून आता वाढलेल्या आहेत असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। वृषाली, नक्कीच आपण पाहतोय सध्या महिला पोलिसांचं पथक देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे। या महिलेने स्वतःला घरात कोंडल्याची माहिती मिळते। या महिलेला घराबाहेर कसं काढायचं हा प्रश्न सध्या पोलिसांसमोर उपस्थित झालाय। नेमकं कारण काय होतं हे मात्र समजू शकलं नाही, मात्र या महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती करणार आहोत। या ठिकाणाहून ती महिला ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणची ही सगळी दृश्य आहेत आणि आपण थेट वर जाण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत, कारण 6व्या मजल्यावरची ही सगळी कारवाई आहे आणि पोलीस त्याच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये महिला पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा या ठिकाणी वाढवलेला आहे आणि थेट गृहमंत्री यांच्याच मंत्रालयातील कार्यालयात, मंत्रालय जिथे संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार
केला जातो आणि त्याच ठिकाणी सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो उपस्थित झालेला आहे। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि सुरक्षेवर सुद्धा बरेचसे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि आपण पाहतो या ठिकाणी आता लिफ्टसाठी या सगळ्या पोलीस कर्मचारी जे आहेत, महिला पोलीस कर्मचारी त्या उभ्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। 6व्या मजल्यावर ही महिला राहते असं बोललं जातं आणि त्यामुळे ही सगळी दृश्य जी आहेत ती दाखवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण पोलिसांची मोठी कारवाई या ठिकाणी सुरू झालेली आहे। पोलीस महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ही महिला अद्यापही या ठिकाणाहून बाहेर पडलेली नाही आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी आता नेमकी काय कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। फार चॅलेंज असणार आहे पोलिसांसाठी, कारण एकीकडे शेजारी ज्या पद्धतीची माहिती सांगतायत की जी महिला आहे तिला मानसिक आजार असू शकतो, बऱ्याचशा तक्रारी यापूर्वीच्या पण होत्या, बरंचसं वाचन त्यांच्याकडून केलं जायचं असं पण बोललं जाते आणि त्यामुळेच हे कृत्य कुठेतरी रागाच्या भरात येऊन त्यांनी केलंय का असा सुद्धा एक प्राथमिक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो आणि त्यामुळे आपण या सगळ्या बाबींचा खुलासा आणि या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत की नेमकं काय घडतंय आणि प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी कारवाई केली जाते। तर ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। महिला पोलिसांचं जे पथक आहे ते या ठिकाणी आता जात आहे आणि त्यांच्यासोबत आपणही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही दृश्य पाहतोय आपण की जाऊ दिलं जात नाहीये, पण यानंतर जेव्हा कारवाई केली जाईल ती कशा पद्धतीची असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर गिरीश आपल्या सोबतच आहेत। गिरीश, आता महिला पोलिसांचं पथक जे आहे ते वर गेलेलं आहे आणि आता पुढे कारवाई काय होणार याकडे लक्ष असणार आहे, काय सांगाल? नक्कीच ही सगळी दृश्य आपण पाहतोय। माझा कॅमेरामॅन मनीष विचारेला सुद्धा सांगेल आणि पुन्हा एकदा आपण वर जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। पोलीस या ठिकाणी उभे आहेत आणि ठिकठिकाणी अडवलं जात आहे, पण नेमकी कारवाई कशी आहे ती पाहणार आहोत आणि पायऱ्यांच्या दिशेनं आपण या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण जे कॅमेरामॅन आहे त्यांना या ठिकाणी अडवलं जात आहे। फक्त पोलिसांची जी कारवाई ती तर दाखवावी लागेल ना, पोलिसांची कारवाई तर दाखवावी लागेल ना। तर मी माझा कॅमेरामॅन तर आपण ही सगळी दृश्य पाहतो। या ठिकाणाहून जाण्यास मज्जाव केला जातोय आणि जाऊ दिलं जात नाहीये आणि प्रसार माध्यमांना देखील या ठिकाणी थांबवलं जातंय। त्यामुळे पुन्हा एकदा इमारतीच्या आतमध्ये 6व्या मजल्यावर जाण्याचा जो प्रयत्न आहे तो आपण करणार आहोत आणि थेट पोलिसांना देखील प्रश्न विचारणार आहोत की किती आव्हानात्मक हे सगळं असणार आहे, कारण प्रकरण मोठं आहे। थेट गृहमंत्री यांच्या कार्यालयावर हा हल्ला या प्रकारचा झाला होता आणि कुंड्या तोडण्यात आल्या होत्या, त्यांची नेम प्लेट तोडण्यात आली होती आणि पोलीस वर जाऊ देत नाही। ही महिला सध्या 6व्या माळ्यावर राहते। या महिलेला आता बाहेर काढण्यासाठी पोलिसांची शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत। यासाठी महिला पोलिसांना देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। या महिलेने स्वतःला रूम मध्ये बंद करून घेतल्याची माहिती मिळते, त्यामुळे ही महिला आता कधी बाहेर येणार, पोलीस त्या महिलेला घराबाहेर काढण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यात फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर या महिलेकडून तोडफोड करण्यात आली आणि त्यानंतर या महिलेची सर्व माहिती जमा केल्यानंतर तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घरी आता पोलीस दाखल झालेले आहेत। या महिलेवर आता गुन्हा दाखल थोड्याच वेळात करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे आता या सगळ्या घटनेमुळे मंत्रालयाच्या सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। राज्यातील महत्त्वाचं प्रशासकीय ठिकाण म्हणजे मंत्रालय आणि या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेबाबत आता शंका निर्माण झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय हे खरं तर हाय सिक्युरिटी झोन मध्ये येतं आणि या ठिकाणीच पास न घेता ही महिला जी आहे ती मंत्रालयात शिरली आणि या ठिकाणी या महिलेने तोडफोडही केली। त्यामुळे आता सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि याच घटनेमुळे पोलिसांवर देखील आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। सध्या महिला पोलीस जे आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि लिफ्टने या महिला पोलीस या महिलेच्या घराबाहेर म्हणजे 6व्या माळ्यावर सध्या पोहोचलेले आहेत। सध्या या महिलेला घरातून बाहेर काढणं हे एक मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे, कारण जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार या महिलेचं मानसिक संतुलन जे आहे ते बिघडल्याची देखील माहिती मिळते। ही महिला नेमकं कोण आहे याचं नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं आहे। मात्र फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड करणं ही खरंच एक मोठी घटना आहे, कारण गृहमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि मंत्रालयात त्यांच्या कार्यालयाची तोडफोड होणं ते देखील पोलिसांच्या देखरेखीत हे एक सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना आहे। सध्या पोलिसांकडून या महिलेच्या नातेवाईकांना देखील बोलवण्यात आलेलं आहे आणि या महिलेला घराबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत।
तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घरी आता पोलीस दाखल झालेले आहेत. या महिलेला आता थोड्याच वेळात घरातून बाहेर काढलं जाणार आहे. मात्र या महिलेसंदर्भात अनेक माहिती ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत. इमारतीमध्ये देखील या महिलेच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या अशी माहिती स्थानिकांकडून मिळते आणि आता या महिलेचं मानसिक संतुलन देखील खराब असल्याची माहिती स्थानिकांनी दिलेली आहे. सध्या या इमारतीच्या भोवती देखील पोलिसांनी तगडा असा बंदोबस्त केलेला आहे. 6व्या मजल्यावर ही महिला राहते आणि या महिलेला घरातून बाहेर काढण्यासाठी आता महिला पोलिसांचं एक पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे. पोलीस आयुक्तांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे आणि मंत्रालय परिसरात देखील मोठ्या प्रमाणात सुरक्षा आता वाढवण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या या महिलेवर ट्रेसपासिंग आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल होण्याची देखील प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पोलिसांनी गांभीर्याने आता या प्रकरणाची दखल घेतलेली आहे. त्यामुळे या महिलेला आता अटक होऊन पुढील काय कारवाई होणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. सध्या हे महिला पोलिसांचं पथक 6व्या मजल्यावर दाखल झालेलं आहे. TV9 मराठीचा प्रयत्न आहे सर्व कारवाई लाईव्ह दाखवण्याचा. मात्र कॅमेरा घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. तरी देखील क्षणाक्षणाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सध्याची ही जी दृश्य पाहतोय फडणवीसांच्या कार्यालयाची कशा प्रकारे या महिलेने काल तोडफोड केली, कुंड्या फेकलेल्या आहे, नावाची पाटी जी आहे तिची देखील तोडफोड केलेली आहे, त्याची ही पहिली दृश्य. तर दुसरी दृश्य आहे ती तोडफोड करणाऱ्या या महिलेच्या घरी आता पोलिसांचं पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे. तोडफोड करणाऱ्या या महिलेच्या घरी आता पोलिसांची पुढची कारवाई काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्राथमिक माहितीनुसार जी गुरुवारी संध्याकाळी 6:45च्या सुमारास हा प्रकार जो आहे तो घडला आणि ही महिला पर्स आतमध्ये राहिल्याचं कारण सांगून सचिवालयात घुसलेली आहे. मंत्रालय जे आधीच हाय सिक्युरिटीमध्ये असतं तिथे अशा प्रकारचा प्रकार गांभीर्याने हा घेतला गेलेला आहे. तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घरी आता पोलीस दाखल झालेले आहेत. या महिलेच्या घराच्या बाहेर सध्या महिला पोलीस या ठिकाणी तैनात आहेत. फडणवीसांच्या कार्यालयाच्या बाहेर काल संध्याकाळच्या सुमारास या महिलेनं तोडफोड केली होती. ही महिला पास घेऊन वर गेली होती का याचा देखील तपास आता केला जातोय. मात्र 6व्या मजल्यावर जाऊन तिनं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी काढून फेकलेली आहे. तसंच तिथे ज्या कुंड्या होत्या त्या सुद्धा तिनं फेकून दिल्या होत्या. ही महिला 6व्या मजल्यावर पोहोचली कशी याचाही आता तपास केला जातोय. तर आता आपण पाहतो की या महिलेच्या बिल्डिंगच्या खाली देखील पोलिसांचा मोठा ताफा, त्याचबरोबर या महिलेच्या घराबाहेर देखील महिला पोलीस तैनात आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. फडणवीसांच्या कार्यालयामध्ये तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराच्या बाहेर आता महिला पोलीस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 5 ते 6 महिला पोलीस जे आहेत ते या महिलेच्या घराबाहेर या ठिकाणी थांबलेले आहेत. बिल्डिंगच्या खाली देखील पोलिसांचा मोठा ताफा आहे. पोलिसांची ही कारवाई थेट लाईव्ह आपण पाहताय TV9 मराठीवर. तर ही कालची दृश्य आहेत. तर रामगिरी हाईट्स या बिल्डिंगच्या खाली आता सध्या पोलिसांचा मोठा ताफा आणि त्याचबरोबर या महिलेच्या घराबाहेर देखील महिला पोलीस थांबलेले आहेत. कोणत्याही क्षणी त्या महिलेला या ठिकाणाहून अटक केली जाईल. 6वा मजला ज्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे दालन आणि अत्यंत सेन्सिटिव्ह असलेला हा मजला त्या ठिकाणी जाऊन या महिलेनं तोडफोड केली होती. त्यानंतर आज या महिलेची ओळख पटलेली आहे आणि तिच्यावर कारवाई केली जाते. थेट आपण जाऊयात या बिल्डिंगच्या खाली आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे. गिरीश, आता तिथे काय सुरू आहे? नक्कीच या महिलेचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आपण सुद्धा या महिलेच्या घरी जाऊन नेमकं त्यांनी हे कृत्य का केलं हे सुद्धा जाणून घेणार आहोत. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या इमारतीच्या बाहेर सध्या तैनात करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी अर्धा तास ब्रेन स्टॉर्मिंग केलं पण महिलेनं काही दरवाजा उघडला नाहीये. त्यामुळे दरवाजा तोडला जाणार आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. महिला पोलिसांचं एक पथक जे आहे ते त्या ठिकाणी दाखल झालं. मी माझा कॅमेरामॅन मनीषला सांगेल की आत यावं आणि थेट वरती जाणार आहोत आणि वर जाऊन आपण या महिलेच्या घराबाहेरच या महिला तर आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आता या महिलेच्या घराबाहेर जात आहेत. तर महिलेच्या घराबाहेर म्हणजे तिला बाहेर बोलावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे. मात्र या महिलेनं अद्याप दरवाजा उघडलेला नाही. आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड देखील आता या महिलेच्या घरापर्यंत तिथे पोहोचतायत. त्यावेळेला पोलीस आता नेमकी कशी कारवाई करणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ही सगळी थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय.
सध्या पोलिसांचा मोठा ताफा या बिल्डिंगच्या खाली आहे. महिला पोलीस देखील मोठ्या संख्येनं आहेत. त्याचबरोबर या महिलेच्या दरवाजाच्या बाहेर देखील महिला पोलीस होत्या. त्यांनी या महिलेला इथून दरवाजा उघडण्यासाठी विनंती देखील केली होती. बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. 6व्या मजल्यावर सध्या आपण आहोत आणि 6व्या मजल्यावर बेल वाजवून आपण प्रयत्न करणार आहोत या महिलेला बोलवण्याचा आणि बाहेर बोलवण्याचा. आपण पाहतो या ठिकाणी दरवाजा सुद्धा काही प्रमाणामध्ये तुटलेला आहे. दरवाजा तुटलेला आहे आणि या महिलेला बाहेर बोलवण्याचा प्रयत्न झाला, पण महिलेनं काही दरवाजा या ठिकाणी उघडलेला नाही आहे. बेल वाजवतो आपण, पण अद्यापही न पोलिसांना कुठली दाद दिलेली आहे, न या ठिकाणी वरिष्ठ पोलिसांना तसेच मीडियालाही कुठलीही दाद दिली जात नाही. आपण पुन्हा एकदा बेल वाजवणार आहोत आणि ताई तर ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. तुम्ही तर आपले प्रतिनिधी देखील आता 6व्या मजल्यापर्यंत पोहोचलेत आणि या महिलेच्या घराबाहेर आता आपण पाहतो की पोलिसांचा मोठा ताफा, महिला पोलीस या ठिकाणी आहेत आणि या महिला पोलिसांनी या महिलेला दरवाजा उघडण्यासाठी वारंवार विनंती देखील केली आहे. मात्र या महिलेनं अद्याप दरवाजा उघडलेला नाही. त्यामुळे आता पोलीस कशी कारवाई करतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तो सुद्धा उघडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. तर 6व्या मजल्यावर ही महिला राहते आणि त्या महिलेच्या घराबाहेर आता सध्या मोठ्या संख्येनं पोलीस आहेत. महिला पोलीस देखील आहेत. 8 ते 10 महिला पोलीस सध्या या ठिकाणी या मजल्यावर इथे आहेत आणि त्या महिलेनं दरवाजा उघडावा यासाठी तिला विनंती देखील केली जात आहे. वारंवार पोलिसांकडनं बेल वाजवली जाते, मात्र ही महिला दरवाजा उघडण्यास काही तयार नाही. याआधी देखील पोलिसांनी या महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ही महिला दार उघडत नसल्याने आता महिला पोलिसांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. या महिला पोलिसांनी देखील या महिलेला समजावायचा प्रयत्न केलेला आहे, मात्र सध्या ही महिला दरवाजा कधी उघडते याकडे लक्ष असणार आहे. तर 2 दृश्य आपण पाहतो. ज्यावेळेला काल संध्याकाळच्या सुमारास या महिलेनं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात बाहेर तोडफोड केली आणि त्यावेळची ही दृश्य आणि त्या महिलेपर्यंत आता पोलीस पोहोचलेले आहेत. रामगिरी हाइट्स या बिल्डिंग मध्ये 6व्या मजल्यावर ही महिला राहते, तिथे आता पोलीस गेलेले आहेत आणि पोलीस वारंवार या महिलेला दरवाजा उघडण्यासाठी विनंती करतायत. या सगळ्या नाट्यमय घडामोडी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहतोय. तर तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घरी आता पोलीस दाखल झालेत, मात्र ही महिला दरवाजा उघडण्यास तयार नाही. गेला साधारण आता अर्धा तास झालेला आहे. पोलीस या महिलेच्या घराबाहेर आहेत, मात्र अद्यापही या महिलेनं दरवाजा उघडलेला नाही किंवा ती महिला बाहेर आलेली नाही. या महिलेनं घराबाहेर येण्यास नकार दिलेला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार या महिलेचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि तिच्या विरोधात इमारतीमध्ये देखील अनेक तक्रारी आहेत. तर पोलिसांनी देखील या महिलेच्या नातेवाईकांना सध्या बोलवलेलं आहे. ही महिला कोणाचा ऐकून दरवाजा उघडते का याचे सगळे प्रयत्न सध्या पोलिसांमार्फत सुरू आहेत. तोडफोड ज्या महिलेने केली त्या महिलेच्या घराबाहेरची ही दुसरी दृश्य आपण पाहतोय. मोठा पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे. इमारतीच्या खाली देखील तेवढीच सुरक्षा आहे आणि या इमारतीच्या 6व्या मजल्यावर देखील महिला पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर मंत्रालयामध्ये गोंधळ घालणाऱ्या या महिलेच्या घरापर्यंत आता पोलीस पोहोचलेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो. 6व्या मजल्यावर ही महिला राहते, तिचा दरवाजाजवळ अशा प्रकारे तुटलेला देखील आहे आपण पाहतोय आणि या महिलेला आता दरवाजा उघडावा यासाठी वारंवार विनंती केली जाते. पोलीस अजूनही या महिलेच्या घराबाहेर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या या महिलेची ओळख पटली आहे आणि तिथपर्यंत आता पोलीस पोहोचलेत. काल सायंकाळी 6:30 ते 6:45च्या दरम्यानची ही घटना आहे. मात्र ही जी घटना घडली त्यामुळे राज्यातील महत्त्वाचे प्रशासकीय ठिकाण ते म्हणजे मंत्रालय येथील सुरक्षा व्यवस्थेवर शंका निर्माण झाली आणि देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय जे आधीच हाय सिक्युरिटी झोनमध्ये असतात या ठिकाणी या महिलेने गोंधळ घातल्यामुळे आता सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह.